बातमी अशी की छावा सिनेमा अद्यापही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसतो आणि या चित्रपटाचे कला दिग्दर्शक कोल्हापुरातल्या खेडेगावातील दिलीप रोकडे यांनी केलं असून आज कोल्हापुरात ते आले असता त्यांना चाहत्यांनी गराडा घातला। इतिहास जिवंत उभा करणं हे आव्हान होतं, ते पेलण्यात यश आलं असून चित्रपटाचा सेट उभा करताना अनेक वेळा डोळ्यातून अश्रू आल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे यांनी। छावा चित्रपट आज सुद्धा चित्रपटगृहामध्ये धुमाकूळ घालतोय। या चित्रपटाने कोट्यवधी रुपये कमवलेत, मात्र या चित्रपटाचं कला दिग्दर्शन केलेलं आहे ते कोल्हापूरच्या एका तरुण कला दिग्दर्शकाने। अगदी ग्रामीण भागातून हा दिग्दर्शक आता बॉलिवूड गाजवताना आपल्याला पाहायला मिळते। दिलीप रोकडे हे या चित्रपटाचे कला दिग्दर्शक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल? खरं तर पहिला चित्रपटाविषयी सांगा, कारण हा चित्रपट अद्यापही सिनेमागृहामध्ये आहे, तो धुमाकूळ घालतोय, लोकांच्या डोळ्यात पाणी आणतोय। ॲक्च्युली चित्रपट खूप प्युरिटीने बनवलेला आहे। त्याच्यामागचा उद्देशही खूप प्युअर आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं जे चरित्र आहे ते सगळ्या जगाला कळावं। हे ॲक्च्युली लक्ष्मण उत्तेकर सर हे ॲक्च्युली पूर्ण छावाचे हिरो आहेत आमच्या दृष्टीनं, की त्यांनी इतक्या मनापासून तो प्रयत्न केला आणि त्याला इतकं चांगलं यश मिळतं आहे। छावा आता लोकांच्या मनावरती अधिराज्य गाजवतोय। तुम्ही त्या चित्रपटाचं वर्णन कसं करणार, त्या कलाकृतीचं वर्णन कसं करणार? ॲक्च्युली छावा आम्ही म्हणजे चित्रपट करताना तो जगलो आहे आणि असे ऐतिहासिक चित्रपट निर्माण व्हावेत आणि इतक्या चांगल्या स्टोरीज लोकांपर्यंत जाव्यात आणि आमच्यासारख्या लोकांना तितक्या चांगल्या पद्धतीने त्या साकारायला मिळाव्यात। नक्कीच होती दिलीप रोकडे। ग्रामीण भागापासून जाऊन त्यांनी छावापर्यंतच्या इथे बदल मारलेले कला दिग्दर्शक म्हणून ते आता इंडस्ट्रीमध्ये काम करतायत आणि ग्रामीण बाज आहे तो तिथंसुद्धा टिकवण्याचा प्रयत्न करतायत। कोल्हापूरच्या या कलाकाराला आपल्यासुद्धा शुभेच्छा। मात्र एकूणच छावा त्यांच्या मनावरती अद्यापही अधिराज्य गाजवताना पाहायला मिळते। छावासाठी काय पण अशा पद्धतीची भूमिका घेऊन त्यांनी हे काम पूर्ण केल्याचं ते सांगतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। आता वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।